जागतिक आदिवासी दिनानिमित्त आमचे सहकारी मंत्री झिरवळ साहेब यांनी काही वर्षापासून हा वनरंग आदिवासी संस्कृतीचा गौरव हा कार्यक्रम सुरू केला। खरोखर त्यांचे समाजानं आणि सगळ्यांनीच आभार मानले पाहिजेत, कारण आदिवासी आदिवासी आपण सगळे म्हणतो, पण नक्की आदिवासी म्हणजे काय आहे हे अनेकांना काही कल्पना सुद्धा नसेल। पण यातून तुम्हाला कल्पना येईल की आदिवासी समाज, आदिवासी चालीरीती या किती महत्त्वाच्या आहेत। आदिवासी कलाकृती तुम्ही खाली जाऊन बघा, तिथे स्टॉल्स लावलेले आहेत। त्या अनेक स्टॉल्सवर जे आहेत अशा सुंदर कलाकृती आहेत, पेंटिंग्स आहेत, हाताने बनवलेले काही वेगवेगळे जे आहेत आर्टिफॅक्ट्स आहेत, आणि ते अतिशय स्वस्तात आहेत। माझी खात्री आहे की तुम्ही तिथे जे खरेदी कराल ते स्पोर्टमध्ये नाही तर तिकडे लिंकिंग रोडला गेलात तर रुपयाचे 20 रुपये तिथे असेल, एवढं स्वस्त तिथे आहे। मी दरवर्षी आलो काहीतरी घेतो, यावेळेला सुद्धा घेतले। आणि हे सगळे आदिवासी समाजाची कला, वारली पेंटिंग ही तर जगभर गेलेली आहे, पण त्याचबरोबर या आर्टिफॅक्ट्स ज्या आहेत, वेगवेगळ्या ज्या कलाकृती आहेत, या सुद्धा आता जात आहेत। तर हे सगळं जे आहे लोकांसमोर आणायचं काम आमचे सहकारी नरहरी झिरवळ यांनी केलं। कलाकार वर्षा उसगावकर हे खरं आहे, मी पुढे सिनेमा वगैरे काढायचो हिंदी मराठी वगैरे, त्याच्यामध्ये ते एका सिनेमामध्ये हिरोईन होत्या, परंतु त्यांचे वडील सुद्धा गोव्याचे मंत्री होते। आणि तिथून त्या जे आहेत कलाकार म्हणून त्यांना असलेली जी त्याची हौस होती कलेची, त्यांनी जे आहे चित्रपटसृष्टीत मराठी आणि हिंदी आपला ठसा त्यांनी उमटवलेला आहे। माझे मित्र स्वर्गीय लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी सन्माननीय प्रियाताई बेर्डे, त्याही कलाकार आहेत। पद्मश्री मिळालेले आहेत राहीबाई उपरे। खरं म्हणजे झिरवळ तुमच्याकडे ते खाता आहे आणि ते तुकाराम मुंडे आहे, त्यांना सांगा याच्यामध्ये सुद्धा लक्ष घाला, कारण जे हे चुकीचं काहीतरी बियाणं देतात, 3-3, 4-4 महिने जे आहेत शेतकरी ते कसतात आणि नंतर लक्षात येतं की हे बियाणं खोटं आहे। तर जे खोटं शोधून काढणारं डिपार्टमेंट तुमचं जे आहे त्याला इकडे सुद्धा कामाला लावलं तर बरं होईल। आता पद्मश्री ढिकल्या झंड्या तारपा वाजव, आता हे तारपा मी पाहिलं ते स्वतः तयार करतात ही मंडळी, ती काही इम्पोर्ट होत नाही ते तारपा, आदिवासी मंडळी ते तयार करतात, वेगवेगळ्या समाज साईजची, वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या रंगाचे, आणि ते वाजवतात। आपल्याला ते वाचताना सहज वाटतं की अरे काय आहे, पण छातीतून एवढी हवा तर बाहेर यायला पाहिजे। आम्ही मुंबईत राहणाऱ्या लोकांना एवढी हवा त्या तारप्यात भरणं शक्यच नाही, एवढं प्रदूषण झालेलं आहे। पण ही मंडळी जी आहे रानावनात फिरणारी, जल जमीन जंगल यांचे मालक, ही मंडळी हे सगळं करू शकतात। दुसरे आमचे सहकारी आहेत आमदार खोसकर, या किशोरीताई पेडणेकर, ह्या सुद्धा मुंबईच्या महापौर होत्या, आता विरोधी पक्ष नेते आहेत। आमचे मित्र विजय गावित, डॉक्टर विजय गावित यांच्या कन्या खासदार डॉक्टर हिना गावित या सुद्धा इथे आहेत। भारत गणेशपुरे आणि हास्यजत्रा मेम गौरव मोरे हे सुद्धा आपल्यासमोर बोलले। त्यांनी पण असे केस, मी त्यांचा कार्यक्रम बघत असतो हास्य जत्रा वगैरे,
का राजकारणात ह्या डोकेदुखी नाही म्हणता येणार, पण त्यातून थोडं विरंगुळा अजय असला की मग ते आम्ही पाहतो. मी पण प्रयत्न केला की आपले पण केस असे हलतील का, आणि पण केस तर पाहिजे. सगळं छप्पर उडाला आमचं, तर केस कुठे इतर सर्व जे आहेत प्रमुख पाहुणे, सर्व आदिवासी बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, खरं म्हणजे जे आहे आज 9 ऑगस्ट क्रांती दिन, जवळच जे आहे आपलं ऑगस्ट क्रांती मैदान, 1942 साली 84 वर्षापूर्वी इंग्रजांच्या विरुद्ध जेव्हा लढा सुरू होता महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली, त्यावेळी अनेक लढे महात्मा गांधींनी जे लोकांच्या समोर ठेवले, लढले अहिंसेतून, सत्याग्रहातून. आणि मग शेवटी त्यांनी ठरवलं की आता एक शेवटचा लढा आपल्याला द्यायला पाहिजे. त्यांनी हाक दिली, करेंगे या मरेंगे, चाल इसको नहीं डरेंगे. 8 ऑगस्टला रात्री तिकडे कार्यकारिणीची मीटिंग झाली. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, त्याच्यानंतर वल्लभभाई पटेल आदी सगळे नेते होते. आणि सांगितलं की उद्या आपल्याला घोषणा करायची आहे. घोषणा काय राहणार आहे? क्विट इंडिया, चले जाओ. इंग्रजांना ते आपल्याला सांगायचं आहे. म्हणून जाहीर सभा ठेवली. आणि त्याच रात्री महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल या सगळ्यांना अटक करण्यात आली. मैदानावर 9 ऑगस्टला इथे सभा होणार, कुणी नव्हतं. पण अचानक त्या गर्दीतून एक महिला पुढे आली, झेंडा घेऊन, तिरंगा झेंडा घेऊन, अरुणा असफ अली. आणि त्यांनी जे आहे स्वातंत्र्याची घोषणा केली, सांगितलं क्विट इंडिया. अटक झाली, सगळं झालं. पण त्या तिथे जी ठिणगी पडली, त्या ठिणगीतून जे आहे अख्खा भारत देश जागा झाला, उठला, लढायला तयार झाला. आता हे जे स्वातंत्र्य मिळालं, ह्या स्वातंत्र्यामध्ये आदिवासी समाजाचा सुद्धा फार मोठा भाग आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठं योगदान यांचं आहे, आपल्या सगळ्यांचं. धरती आबा बिरसा मुंडा यांनी इंग्रजाविरुद्ध उलगुलान उभा केला आणि जल, जंगल, जमीन यांच्या संरक्षणासाठी संघर्ष केला. बिरसा मुंडा. क्रांतीवीर तंट्या भील याने अन्यायाविरुद्ध लढा दिला. राघोजी भांगरे यांनी सह्याद्रीतून ब्रिटिश सत्तेला आव्हान दिलं. शंकरशाह, रघुनाथ शाह तसेच गोविंद गुरु यांच्यासारख्या महान व्यक्तींनी आदिवासी समाजात स्वाभिमान, सामाजिक जागृती, स्वातंत्र्याची चेतना निर्माण केली. कॉम्रेड रेवजी भाई, सुखदेव उईके, कलराम धोधडे यांच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी आदिवासी समाजाच्या हक्कासाठी सुद्धा आयुष्य दिले. आणि हे जे मी सांगतो आहे, हे इंग्रजांविरुद्ध लढताना हे सगळे आमची मंडळी तीर कंठा घेऊन लढायची. त्यांच्यात बंदुका होत्या, गोळ्या होत्या, पण आमची ही मंडळी तीर कंठ. आणि अनेक वेळेला इंग्रजांना त्यांनी हैराण केलं. त्यातल्या काही लोकांना पकडलं गेलं, फाशावर गेले. या स्वातंत्र्याच्या लढ्यात हे जे स्वराज्य उभं राहिलं, स्वातंत्र्य उभं राहिलं, याच्यामध्ये आदिवासी समाजाचा फार मोठा हिस्सा आहे. किंबहुना अनेक स्वातंत्र्यवीरांना, स्वातंत्र्यामध्ये लढणाऱ्या लोकांना आश्रय देण्याचं काम सुद्धा जंगलातून ह्या आमच्या आदिवासी बांधवांनी केलं. सगळी माहिती त्यांना पुरवायची. तर याच दिवशी नेमकं जे आहे आज जागतिक आदिवासी दिन सुद्धा आहे. आदिवासीमध्ये भारतातच आहे अशाचा भाग नाही, जगामध्ये अनेक गावांमध्ये आदिवासी आहेत. खरं तर मी जेरोळांना सांगू इच्छितो, मी कॅनडाला गेलो होतो आणि त्या कॅनडामध्ये एक गाव होतं, विलेज, ते आदिवासी विलेज. आदिवासी असे 100-150 एकरामध्ये केलेलं आहे. ही पर्यटनाची गर्दी, पर्यटक आम्ही पण तिथे गेलो.
आणि तिथे आदिवासी राजा, आदिवासी पैसे, आदिवासी कलाकृती, सगळं घरं सुद्धा ज्या आदिवासींसारखी त्या ठिकाणी बनवलेली. म्हणजे आदिवासी कसे होते, कसे आहेत काही ठिकाणी, त्याची प्रतिकृती जी आहे त्या तिथं उभी केलेली होती पूर्णपणे जशीच्या तशी. तिथे पासपोर्ट सुद्धा त्यांच्या अगोदर घ्यायला लागत, विसा त्यांचा घ्यायला लागत. म्हणजे जणू काही नवीन देशच आदिवासींचा कॅनडामध्ये. आणि ते पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी हजारो रुपये देऊन लोक तिथे जातात. माझी इच्छा होती पर्यटन माझ्याकडे असताना की आपल्या नाशिक शहरामध्ये सुद्धा असं एक व्हिलेज, एक गाव बसवायला पाहिजे 100-150 एकरमध्ये, की जिथे फक्त आदिवासी कसे राहतात, आदिवासी काय खातात, आदिवासी झाडं कशी आहेत, आदिवासींची घरं कशी आहेत, आदिवासींची सगळी माहिती मिळेल. अशा रीतीने जर आपण जर केलं तर तिथे सुद्धा पर्यटनाची रांग, पर्यटकांची रांग सुरू झाल्याशिवाय राहणार. हे आपण करता येईल आपल्याला. अनेक गोष्टी आपण करतो आहोत, हे करता येईल आपल्याला. याच्यामध्ये जे आहे या आपल्या आदिवासी समाजामध्ये आता या 2 मंडळीचा हे झाला, ते आमचे अंबलगाम अतिशय उत्कृष्ट अधिकारी, आज तिथे नाही, पण सेक्रेटरी आहे. पण खेळामध्ये सुद्धा किती, जयपाल मुंडा भारतीय हॉकी संघाचे हे पहिले कर्णधार आदिवासी होते. दिलीप तिर्की ओराव या आदिवासी जमातीचे, हे सुद्धा भारतीय हॉकीचे कॅप्टन होते. कोमलिका बारी प्रतिभावंत तिरंदाज, लिंबाराम तिरंदाज आदिवासी. मेरी कोम, या आपण अनेक वेळा त्यांचं नाव आपण ऐकतो, अनेक वेळा त्यांना पारितोषिक इंटरनॅशनल अंतर्देशीय खेळाडू. मणिपूरच्या या कोम या आदिवासी जमातीत. महिला बॉक्सर 6 वेळा जागतिक अजिंक्यपद मिळवलं, 6 वेळा आदिवासी समाज. वांगचुंग भूतिया भारतीय फुटबॉलचे आयकॉन. सिक्कीम मधील भूतिया या आदिवासी जमातीचे ते आहे. होकाटो सेमा पॅरा ऑलिम्पिक मध्ये त्यांना पदक मिळालं. दीपिका कुमारी तिरंदाज. नाशिकच्या आपल्या किती, आपली कविता राऊत सावरपाडा एक्सप्रेस जिला आपण म्हणतो, ती या आदिवासी गावातली नाशिकच्या. दिलीप गावित सुरगाण्याचा, आत्ता अलीकडे जे कॉमनवेल्थ मध्ये त्यांना सुवर्ण पदक मिळालं नाशिकच्या. किशन तडवी लांब अंतरांचं धावणं. अंजना ठमके, ताई कामके ॲथलेटिक्स. म्हणजे आपल्या नाशिकमध्ये सुद्धा आदिवासी समाजाचे जे आहेत मुलं मुली जे आंतरराष्ट्रीय खेळामध्ये प्रावीण्य मिळवत आहेत, धावण्यामध्ये मिळवत आहेत, लांब उडीमध्ये मिळवत आहेत, तिरंदाजीमध्ये मिळवत आहेत. याचं कारण असं आहे की लहानपणापासून इकडे धाव तिकडे धाव, झाडावर चढ, भेसळ नसलेलं खाणं खा, त्याच्यातून जे शरीर तयार होत आहे, एक शक्ती निर्माण होते आहे. आणि त्यातून जे आहे ही मंडळी जी आहे ही देशभर नव्हे जगभर जे आहे या देशाचं नाव कमवत आहे. ही सगळे आदिवासी मुलं मुली आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि अशा रीतीनं जे आहे हा आदिवासी समाज, आता अलीकडे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे ते काय म्हणतात, ते डायबिटीज वगैरे कमी व्हायला असेल तर गहू खाऊ नका, म्हणजे चपाती नाही खायची. मिलेट म्हणजे काय, ज्वारी, बाजरी, नाचणी. आमच्या नाशिकला सुरू झाला तर सगळीकडे जे आहे मोठ्या मोठ्या मॉलमध्ये सुद्धा मिळतं. तर काय म्हणतात, नाचणीचे जे आहेत वेगवेगळे जे खाद्यपदार्थ, वेफर्स सगळं नाचणीचे किंवा ज्वारीचे अनेक पदार्थ. आणि त्याचा आता पूर्वी काय भाव होता, फुकट सुद्धा कोण घेत नव्हतं. आता त्याचा भाव एवढा वाढलेला का विचारू नका. कारण लोकांना कळून चुकलं की
ग्लुटोन म्हणून जे आहे ते त्याच्यामध्ये डायबिटीस वाढवण्यामध्ये ते गवात असल्यामुळे हे जे आहेत हे मिलेट ज्याला आपण म्हणतो आहोत याच्यावर सगळ्यांचा जोर आहे. मुंबईमध्ये तर अनेक मोठमोठ्या मॉलमध्ये जे आहे तुम्हाला हे खायला मिळेल. हे या वस्तू ज्या आहेत तयार मिळतील या नाचणीच्या ह्याच्यातून, ज्वारीच्या ह्याच्यातून. खाकरा म्हणून तो सुद्धा ज्वारीचा मिळतो, नाचणीचा मिळतो. अशा अनेक पदार्थ मिळतात आणि त्याला आज मागणी सुद्धा आहे. तर अशी ही जी आदिवासी समाजाच्या मध्ये म्हणजे लोककला आहे. आपण हा नाच पाहिला, आपल्याला वाटतं ते नाच काही सोपं आहे, पण एवढा नाच तुम्हाला आम्हाला करता येणं शक्य नाही. नॉन स्टॉप त्याला पण एक प्रकारची ताकद शक्ती लागते की लोककला त्यांच्यात आहे, ती त्यांनी ती जपून ठेवलेली आहे, जपून ठेवायला लागेल. त्यांचं लोकसंगीत, त्यांचं लोकनृत्य, त्यांची हस्तकला, खाद्य संस्कृती, पारंपरिक ज्ञान, जीवनमूल्य आता समाजासमोर येत आहे. आयुर्वेद कोणी सांभाळला? हे आदिवासी समाजाने सांभाळला. आणि आयुर्वेदामध्ये लागलेल्या सगळ्या गोष्टी जर कुठे जर म्हणत असतील तर ह्या ही मंडळी जिथे राहतात, जिथे रहिवास आहेत तिथेच तुम्हाला मिळतील. किंबहुना प्रत्येक झाडाचा उपयोग काय आहे, प्रत्येक वनस्पतीचा उपयोग काय आहे हे सांगण्याचं काम ही मंडळी करतात. अर्थात रुपयाचे 50 रुपये आपल्याला ते नंतर डब्यांमध्ये विकतात, पण खऱ्या अर्थात मग सांगितलं हिरोळ्यांनी प्लास्टरची गरज नाही. बाबांच्या पट्ट्या आणि ते एक साल जे आहे ते बाबांचे यंत्र आहे. नैसर्गिकरित्या जे आहे जीवन जगणं, नैसर्गिकरित्या रोगांपासून रोगांच्या विरुद्ध लढणं हे सगळं आदिवासी समाजाचं आज सुद्धा कर्तृत्व आहे. आणि मग हे पर्यावरण आज आपण पाहतो अल निनो, मला धरण तिकडं पाऊस इकडं. काय काही ठिकाणी अजिबात पाऊसच नाही, सरकार द्या पैसे. काही ठिकाणी एवढा पाऊस का सगळं वाहूनच गेलो, द्या मदत. अल निनो ना अमुक ने ग्लोबल वॉर्मिंग हे आलं कसं? हे आलं ह्याच्यामुळे. जसं विज्ञान वाढत गेलं, लढाया वाढत गेल्या, बॉम्बिंग वाढत गेलं, ओझोन फाटला, वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे सगळं निसर्गाचं वेळापत्रक बदललं. पूर्वी नक्षत्र होते, हत्ती नक्षत्र, स्वाती नक्षत्र, हे नक्षत्र ते नक्षत्र. आता कुठे आहे नक्षत्र? गेले नक्षत्र. आता ज्या वेळेला येईल तेव्हा पाऊस, नाही वेळ तेव्हा आपला बघतात आपण कधी पाऊस. पण हे का झालं? विज्ञान जसं पुढे गेलं तसं विज्ञानामध्ये अनेक गोष्टी चांगल्या झाल्या, त्याच्या वाईटही झाल्या. हे अनेक रोग कधी माहिती होते का? चिकनगुनिया, डेंगू, बेंगू काय या अलीकडे आलं ना सगळं. पण ह्या सगळ्या मंडळींना, आदिवासी मंडळींना हे सगळं तत्वज्ञान अभ्यास हजारो वर्षापासून आपल्या जीवनामध्ये रुजवलेला आहे. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की हे सातत्यानं पुढं येणं आणि लोकांच्या पुढे मांडणं आणि त्यातून जे आहे लोकांमध्ये ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आदर निर्माण करणं. शासन तर अनेक गोष्टी करतोच आहे. मग आता इंग्रजीमध्ये एका मुलीनं भाषण केलं. परदेशामध्ये सुद्धा आपण ह्या आदिवासी मुलांना, मागासवर्गीयांना पाठवतो. तिचा इकडे शिक्षण झालं, परदेशीचा सगळे पैसे जे आहेत महाराष्ट्र सरकार देत आहे. हा जे आहे आरटीच्या माध्यमातून सुद्धा तसं मराठा समाजाला, ओबीसी समाजाला, दलित समाजाला मदत मिळते आहे, तशी आदिवासी समाजाला सुद्धा मिळते. त्यांची महामंडळ आहे, पण त्याचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे. गावागावापर्यंत त्या योजना गेल्या पाहिजे. नाही तर काही लोक जे आहेत ते इकडे फिरत असतात मंत्रालयामध्ये, सगळ्या योजना त्यांच्याकडे जातात. पण तुम्ही आम्ही कार्यकर्त्यांनी या योजना ज्या आहेत या गावागावातून नेल्या पाहिजे. आपल्या मुलांना शिक्षण आणि त्याचबरोबर आपल्या संस्कृतीचं, त्या सगळ्या गोष्टी जी मगाशी मी सांगितलं त्याचं संरक्षण करण्याचं काम आपल्याला करता येईल. आणि त्यासाठी हा वनरंग कार्यक्रम आपण करता. दरवर्षी हा करा. लोकांच्या पुढे ह्या सगळ्या गोष्टी सातत्यानं येऊ द्या.
मुलांचं कौतुक होऊ द्या, क्रीडापटूंचं कौतुक होऊ द्या, संगीतामध्ये ज्यांनी पद्मश्री मिळवली त्यांचं कौतुक होईल, पाठीवर एक शाबासकीची थाप मिळाली लोकांच्या, शासनाच्या वतीनं, तर इतरांना सुद्धा त्यातून स्फूर्ती मिळते आहे. हे काम पाहून मी निश्चितपणे सांगेन की नरहर हिरवळ यांनी अतिशय महत्त्वाचा असा कार्यक्रम, महत्त्वाच्या अशा गोष्टी आपल्यासमोर ठेवलेल्या आहेत. अर्थात मी जे काही बोलतो याच्यामध्ये सगळे आदिवासीच असतील तर ते म्हणतील की तुम्ही आम्हाला काय सांगता, आम्हाला माहीतच आहे सगळं. पण इतर सुद्धा लोक दिसत आहेत, त्यांना सुद्धा ही माहिती पाहिजे. कलाकार आहेत, त्यांना सुद्धा माहिती पाहिजे. आम्ही 1 तास बोललो आणि कलाकार 2 मिनटं बोलले तर त्याचा परिणाम जो आहे हा अधिक असतो. हास्य जत्रेमधून सुद्धा ते मांडू शकतात की आदिवासी जीवन कसं आहे. त्यातून सुद्धा जे हसत हसत जे आहे तुम्हाला या आदिवासी जीवनाचं जे आहे सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत नेता येईल. आणि म्हणून आज अनेक कलाकार सुद्धा इथे हजर राहिले, त्यांचे सुद्धा आपण आभार मानले पाहिजे. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आणि यासाठी ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले त्या सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.